आई तुझा आशीर्वाद ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो विवान म्हणत असतो, अंकल मला हिची खूप जास्त काळजी वाटत होती. ही एकही फोन रिसीव करत नव्हती. मला वाटलं काय झालं नाही म्हणून मी इतक्या घाई गडबडीने इकडे निघून आलो. खरं बोलतोय मी अंकल. अहो मला अवनीचं खूप जास्त टेन्शन आलं होतं. अहो मला वाटलं हिचा फोन कोणाकडे राहिला किंवा काही हिला झालं आहे काही म्हणून कळायला मार्ग नव्हता. म्हणून मी एवढा टेन्शनमध्ये आलो आणि म्हणून मी हिला एवढे कॉल करत होतो. आय नो अंकल हे चुकीचं आहे, पण मला असं वाटलं जर हिला कुणी किडनॅप केलं असेल किंवा काय. त्याबरोबर दादा म्हणतो देशमानेंची मुलगी आहे ती, असा कुणी विचार जरी केला ना त्याला आम्ही गाडून, पण बाबा त्याला अडवतात. मग तो म्हणतो तिच्या बाबतीत कोणी असा विचार पण नाही करू शकत. त्याबरोबर मग इकडे आता लगेच आता विवान म्हणायला लागतो की नाही हे ठीक आहे, पण शेवटी देशमानेंच्या जावयाला तर किडनॅप करण्याचा विचार केलाच ना कोणीतरी. मग कशावरून म्हटलं की हे सगळं अवनीच्या बाबतीत होणार नाही. म्हणून मला अवनीची खूप जास्त काळजी वाटायला लागली आणि म्हणूनच मी इकडे निघून आलो. खरंच माझं चुकलं. मी ना माझा वीक पॉईंट आता समजून गेलेलो आहे. मी माझ्या जवळच्या माणसांबरोबर खूप जास्त इमोशनली कनेक्ट होतो आणि मग नंतर त्या माणसांना थोडा त्रास झाला की ती माणसं माझ्यापासून थोडीफार दूर गेली ना की मग मला ह्या गोष्टींमुळे आणखीनच जास्त त्रास होतो. म्हणून मी असा वेड्यासारखा वागतो आणि अवनीला मी माझ्या सगळ्यात जवळच्या माणसांपैकी एक मानतो. त्यानंतर मग दादा हा अवनीला म्हणत असतो, अवनी काय गं तू एक फोन उचलायला हवा होतास ना. त्यावर अवनी म्हणत असते, दादा अरे फोन उचलायला हवा होता बरोबर आहे, पण मी फोन सायलेंटवर टाकून झोपून गेले होते. मला काय माहिती हा एवढे सगळे फोन करणार आहे ते. त्याबरोबर मग आता लगेचच पुढे ती म्हणत असते आणि हा मला रात्री साडी नेसायला सांगत होता. त्यावर मग आता लगेच विवान म्हणतो, अगं अवनी प्लीज असं काहीतरी सांगू नकोस, लोकांचा गैरसमज होईल. तू जे काही घडलं ते स्पष्टपणे सांग ना. मी तुला रात्री साडी नेसायला सांगितली. त्यावर अवनी म्हणते, हो रात्री साडी नेसायला सांगितली. बाबा अहो हा खूप विचित्र आहे हो. त्याबरोबर मग आता बाबा म्हणतात काय चाललं आहे तुम्हा दोघांचं. त्यावर मग विवान म्हणतो, अहो अंकल मी हिला माझा शेरवानीवरचा फोटो पाठवला आणि म्हटलं की तू सुद्धा मला साडीवरचा फोटो पाठव, म्हणजे आपण व्यवस्थित चेक करून घेऊया, ट्रायल होईल आपली. तर हिने तसं काहीही केलं नाही, उलट ही रागवली. अवनी नक्की तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना. करायचं आहे ना अवनी लग्न. त्याबरोबर मग बाबा आणि दादा हे अवनीकडे बघू लागतात. दादा म्हणतो, अरे विवान असं काय विचारतोयस, लग्न करायचं आहे ना, म्हणजे तिला तुझ्याशीच लग्न करायचं आहे, तू काहीच काळजी करू नकोस. आता उगाचच्या उगाच तुम्ही दोघंही मनामध्ये ना कुठलीही कुशंका ठेवू नका. त्याबरोबर अवनी म्हणते, बाबा अहो काय चाललं आहे तुमचं, ह्या बाउन्सरबरोबर तुम्ही माझं लग्न लावून द्यायला का निघालाय. त्याबरोबर मग मात्र आता बाबांना राग येतो आणि बाबा हे आता अवनीला कानाखाली देतात आणि म्हणत असतात काय चाललं आहे हे. त्याबरोबर आता अवनी ही बाबांना म्हणते, बाबा तुम्ही याच्यासाठी माझ्या कानाखाली दिलात, तुम्ही माझ्यावर हात उगारलात बाबा. त्याबरोबर बाबा म्हणतात, हो अवनी कारण तुझं वागणं विचित्र होत चाललं आहे दिवसेंदिवस, कळतं आहे का तुला, म्हणून तुझ्यावर हात उगारण्याची आज वेळ आली आहे माझ्यावर, तुला सांगून कळतच नाही आहे काही. त्याबरोबर अवनी म्हणत असते, बाबा तुमच्यासाठी हा विवान महत्त्वाचा आहे का जास्त, याच्यासाठी तुम्ही आज मला मारताय. बाबा हो हा मुलगा तुम्हाला वाटतो तितका चांगला नाही आहे, हा तुमच्या मुलीची साधी रिस्पेक्टही करत नाही. त्याबरोबर मग विवान म्हणतो, काय बोलतेस तू हे सगळं अवनी, अगं असं काही नाही आहे, माझ्या मनात तुझ्याबद्दल रिस्पेक्ट आहे, खूप रिस्पेक्ट आहे. त्याबरोबर अवनी म्हणते, तुझ्या मनात काय रिस्पेक्ट आहे ना ते सगळं मला व्यवस्थित माहिती आहे, उगाचच्या उगाच मला बोलायला लावू नकोस तू. बाबा अहो नाही करायचं आहे मला ह्या बाउन्सरबरोबर लग्न. त्याबरोबर मग आता इकडे लगेचच विवान हा रागारागात तिकडनं जायला निघतो. तर आता बाबा अवनीवरती ओरडतात आणि म्हणतात, बास झालं अवनी, आता यापुढे एक शब्दही बोलायचा नाही आहेस तू, समजलं तुला. आणि राहिला प्रश्न ह्या लग्नाचा, तर तुझं लग्न विवानबरोबरच होणार, समजलं तुला. त्याबरोबर विवान म्हणतो, अंकल तुम्ही माझ्या होणाऱ्या बायकोवर असा हात नको उगारायला हवा होता. त्याबरोबर मग बाबा विवानकडे एकदाच बघतात. तसा विवान घाबरतो आणि म्हणतो, नाही म्हणजे तसं काही नाही आहे, शेवटी ती तुमची मुलगी आहे, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करूच शकता.
आणि मग आता तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर मग विवानच्या मागे लगेचच दादा येतो आणि म्हणत असतो, विवान ऐक ना, हे बघ, तू फार वाईट वाटून घेऊ नकोस अवनीच्या वागण्याचं. अरे ती ना जराशी अवखळ आहे, अल्लड आहे. त्याबरोबर मग विवान म्हणतो, हे सगळं तिने बोलायला हवं, तुम्ही नाही. आणि मग तो तिकडनं निघून जातो. तर इकडे राजा हे सगळं बघत असतो आणि म्हणत असतो की अरे कशाला मनवतो तू या विवानला आणि कशाला सॉरी बोलतायत लोक, याची लायकी नाही आहे. त्याबरोबर इकडे बाबा अवनीला म्हणत असतात, सांग मला, कोण आहे तो अवनी, बोल ना. त्यावर आता अवनी म्हणते, बाबा हो काय बोलताय तुम्ही संशय घेताय माझ्यावर, कोणी नाही आहे. मी म्हटलं ना बाबा, मला फक्त माझं करिअर करायचं आहे, माझं फ्युचर घडवायचं आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही आहे, समजलं का. त्याबरोबर बाबा म्हणत असतात की तुझं ते करिअर, तुझं फ्युचर नक्कीच माझ्या खानदानाच्या इब्रतीपेक्षा कमी आहे, समजलं ना. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, संपूर्ण नातेवाईकात, संपूर्ण गावात पत्रिका वाटल्या गेलेल्या आहेत आणि आता तुझं लग्न विवानबरोबरच होणार आहे, यामध्ये काहीही बदल होणार नाही आहे, समजलं. देशमानेच्या इब्रतीचा प्रश्न आहे हा आणि त्यामुळे घेतलेला निर्णय मागे घेतला जाणार नाही, बास. आणि यावर आणखीन चर्चा नको, एवढं बोलून बाबा तिकडनं निघून जातात. त्याबरोबर आई तिकडे येते. आता अवनी आईला म्हणत असते, आई अगं बाबा तर काहीच समजून घेत नाही आहेत, पण कमीत कमी तू तरी मला समजून घे. तो बरोबर बाबा आता पुन्हा म्हणतात की बास, आम्ही म्हटलं याच्यावर चर्चा नको आहे म्हणून आम्हाला. त्यावर अवनी म्हणते, बाबा हो पण तुम्ही ऐकून तरी घ्या ना माझं. तुम्ही आज त्या विवानसाठी तुमच्या मुलीवर हात उगारलात, त्याची बाजू घेऊन तुम्ही आज माझ्याशी भांडलात, त्याची बाजू घेऊन तुम्ही मला बोलताय. अहो पण तो मुलगा खरंच चांगला नाही आहे, खरं बोलते आहे मी. बाबा म्हणतात, तुझ्यासाठी निवडला आहे मी त्याला, तो मुलगा कसा आहे हे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे, समजलं ना. त्यामुळे पुन्हा मला तू सांगायला येऊ नकोस, माझी निवड योग्य आहे की चुकीची. एवढं बोलून बाबा निघून जातात. अवनी आईला म्हणते, आई अगं ऐक. आई पण अवनीच्या कानाखाली देते आणि अवनीला म्हणत असते, हा दिवस पाहण्यासाठी तुला एवढी मोठी केली नव्हती आम्ही, समजलं ना. अवनी, तुझे बाबा जे सांगतायत ना ते कर, कळलं, कारण त्यांचा शब्द महत्त्वाचा आहे, ते तुझ्याच भल्याचा विचार करतायत. आणि तिकडनं निघून जाते. त्याबरोबर वहिनी अवनीकडे येते. अवनी अगं ऐक. त्यावर अवनी वहिनीचा हात झिडकारते आणि वहिनीला म्हणते, वहिनी नको समजावूस मला. वहिनी म्हणते, अगं अवनी म्हणते, ज्यांना समजावण्याची गरज आहे ना त्यांच्याकडे जाऊन त्यांना समजाव. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला धन्या हा भाण्यादाला म्हणत असतो, ए भाण्यादा, अरे ऐक की, अरे ए भाण्यादा, अरे ऐक ना, अरे आपण आपल्या भावाची मदत केली पाहिजे ना. जर आपण आपल्या भावाची मदत नाही ना केली तर तुला माहिती आहे का आपलं काय होईल, आपला पण अण्णा आणि तो आपला काका होईल. त्याबरोबर मग धन्या म्हणतो, दादा. त्यावर भाण्या म्हणतो, अरे पण यशोदाचं काय, तो आपल्याला जाऊ देणार आहे का घरातनं बाहेर, शपथ घेतली ना आपण. त्याबरोबर मग आता धन्या म्हणत असतो, अरे काय शपथीचं घेऊन बसलाय तू, मी तर अशी अण्णांची शपथ किती वेळा खोटी घेतो, तरी झालं आहे का आपल्या अण्णांना कवा पण काय. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे धन्या म्हणतो की हां ते बरोबर आहे बाकी. तसा लगेच आता भाण्या म्हणत असतो, मग नेमकं तुझ्या मनामध्ये काय आहे, आपण काय केलं पाहिजे. त्यावर धन्या म्हणतो, अरे असं काय करतोय दादा, काहीतरी केलं पाहिजे ना. इतक्या ते दोघं भाऊ खिडकीपाशी येतात. मग धन्या म्हणतो, ते बघ अण्णांच्या खोट्या शक्तीचं बोललो आणि अण्णांकडे बघ समोर, अण्णा कसे मस्त निवांत ढाराढूर झोपलेले आपले घोरतायत मस्तपैकी. त्याबरोबर धन्या म्हणतो, बघ त्याचा भाण्या म्हणतो, होय हे मात्र अगदी खरा, आपल्या अण्णांच्या बाबतीत एक एक्सेप्शन आहे बघते खरं. त्याबरोबर मग धन्या म्हणतो, अरे दादा मग तुझ्या ह्या कुरळ्या केसांच्या सरळ डोक्यात जरा विचार कर की, अरे आपण जर त्या पोरीची मदत केली तर आपल्या घराला पण बाईचा आशीर्वाद लाभू शकतो ना. मग दोघं भाऊ तिकडनं चाललेले असताना राजा यशोदा तिकडे येतो आणि विचारतो, काय कुठे चाललाय, कुठं तुम्ही दोघं एवढ्या लगबगीनं. त्याबरोबर लगेच धन्या म्हणतो, आम्ही आमच्या भावाला मदत करायला चाललो, जर भावाला मदत केली नाही तर मग भावांचा आपला अण्णा आणि दत्ता काका होऊ शकतो आणि आम्हाला दत्ता काका आणि अण्णा दोन्ही बनायचं नाही आहे म्हणून चाललो आहे. त्याबरोबर मग इकडे यशोदा म्हणत असतो की नाही, काही गरज नाही आहे तुम्हाला कुठंही जाण्याची, गप घरात बसा. त्याबरोबर मग धन्या म्हणतो, अरे दादा असं काय करतोय, जाऊ देत नाही आम्हाला. अरे दादा आपण जर गेलो त्या पोरीची मदत केली तर कदाचित आपल्या पण घराला बाईचा आशीर्वाद लाभू शकतो ना. त्यावर भाण्या म्हणतो, अरे यशोदा ऐक की थोडं आमचं तू. त्यावर यशा म्हणतो, नाही नको, हे बघा आपल्या घराला बाईचा आशीर्वाद पाहिजे हे बरोबर आहे, पण ह्यासाठी आपण कोणाचं तरी आयुष्याची खराबी नाही करायची, कळलं का तुम्हाला. चला
त्या पोरीचं जोवर लग्न लागत नाही की नाही तोवर तुम्ही दोघंही घराच्या बाहेर जायचं नाही आहे, घरात बसायचं, चला भाजी निसायला लागा. त्याबरोबर इकडे अवनी ही एकटीच गप्प बसलेली असते आणि गप्पपणे बसलेल्या अवनीला बाबांनी तिच्यावर उगारलेला हात, हे लग्न काहीही झालं तरी होणारच, यामध्ये बदल नाही, बोललेले शब्द, आईने उचललेला हात आणि बाबांच्या पुढे जाऊ नकोस सांगितलेले शब्द सगळं आठवत असतं. आणि आता हे सगळं आठवून अवनी खूप जास्त दुखावलेली असते. आणि आता अवनी ही तशीच घरातनं बाहेर येते. आता ती बाहेर येते आणि पॅसेजमध्ये आता फक्त राजालाच तिची नजर शोधत असते. राजा आता अवनीला बाहेर आलेलं बघतो आणि म्हणतो, या आता मलाच शोधत असणार आहेत, आता माझ्याकडे येणार, माझ्यावर चिडचिड करणार आणि निघून जाणार. जाऊ देत, आता म्हणा माझ्यावर राग काढण्याशिवाय, चिडचिड करण्याशिवाय बिचारी आणखीन करू पण काय शकते. जाऊ दे, चिडू दे, बोलू दे तिला. त्यानंतर मग अवनी आता तिथे उभ्या असलेल्या त्या मुलीला सांगते, दिव्या तुला घरात बोलवत आहेत. त्याबरोबर दिव्यासुद्धा तिकडनं आतमध्ये निघून जाते. अवनी राजाकडे येते आणि राजाला म्हणत असते, मला तुझी एक मदत हवी आहे, करशील? त्याबरोबर मग राजा म्हणतो, मदत? हो करीन की, पण नेमकी कसली मदत आणि काय ते तरी सांगा. त्याबरोबर अवनी म्हणत असते, मला उद्या हळदीच्या रात्री, हळद लागण्यापूर्वी इकडनं पळून जायचं आहे. त्याबरोबर हे ऐकून राजा म्हणतो, काय? अहो काय बोलताय हे? त्याबरोबर अवनी म्हणते, हो तूच सांगितलं होतंस ना मला की हळदीच्या आधी निघून जा म्हणून, लग्न थांबवायचं असेल तर मग तेच करते. राजा म्हणतो, अहो पण असा तडकाफडकी निर्णय नका घेऊ, ऐका माझं, हे ना असं पटकीने ठरवण्यासारखं नाही आहे. आपण आहे ना व्यवस्थित बसून प्लॅनिंग करून मग ठरवूया आपण काय करायचं, कुठं जायचं, हां का, असं तडकाफडकी नको. अवनी म्हणते, सर्व झालेलं आहे, प्लॅनिंग ठरलेलं आहे. त्याबरोबर राजा म्हणतो, काय आहे प्लॅनिंग? त्यावर अवनी म्हणते, प्लॅनिंग असं आहे की तू मला इकडनं पुण्याला सोडायचं, तिकडे पुण्याला गेल्याच्यानंतर मी माझं प्रेझेंटेशन कंप्लीट करणार आणि मग तिकडनं सिंगापूर. राजा म्हणतो, आता सिंगापूरला कसं सोडायचं? त्यावर अवनी म्हणते, तू सिंगापूरपर्यंत येऊ नकोस, तिकडे पुढे काय करायचं ते माझं मी मॅनेज करेन, तू फक्त मला इकडून पुण्यापर्यंत सोडशील ना? पुण्याला गेल्यानंतर एकदा का मी माझं प्रेझेंटेशन दिलं आणि ते एशियाच्या मॉडेलसाठी फायनली सिलेक्ट झालं की त्यानंतर मग माझ्या घरच्यांना माझ्या स्वप्नांची किंमत कळेल आणि मग सगळं व्यवस्थित होऊ शकेल कदाचित. आजपर्यंत मला असं वाटायचं की माझ्या वडिलांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, मी त्यांची लाडकी लेक आहे, पण नाही, आज मला कळलं त्यांना त्यांच्या इब्रतीपेक्षा, त्यांच्या घरापेक्षा, खानदानापेक्षा महत्त्वाची मी नाही आहे. आणि म्हणूनच तर आज ते माझ्याबरोबर हे असे वागले ना. आता अवनी इमोशनल झालेली असते. अवनी म्हणत असते, आज पहिल्यांदा आयुष्यात बाबांनी माझ्यावर हात उगारला. पहिल्यांदा जेव्हा माझं मेडिकलसाठी सिलेक्शन झालं ना 12वी नंतर, तेव्हा बाबा म्हणत होते की नाही, माझ्या मुलीला जे करायचं आहे ते करू दे, आणि अख्खं घर माझ्या विरोधात होतं की अवनी मेडिकलला सिलेक्शन झालं आहे तर मेडिकल कर. पण बाबांनी माझी साथ सोडली नाही, त्यांनी माझी साथ दिली आणि आज त्याच बाबांनी त्या विवाहासाठी माझ्यावर हात उगारला. त्याबरोबर मग आता राणा ऐकून खूप जास्त वाईट वाटतं. मग अवनी म्हणते, आणि म्हणूनच माझा निर्णय आता फायनल झाला आहे, आता बदलणार नाही. आता मला जर स्वतःला वाचवायचं असेल तर काहीतरी करावंच लागेल. आणि आता मला कळलं आहे माझ्या घरच्यांना माझी काळजी नाही आहे, त्यामुळे मला स्वतःला माझी काळजी घ्यावी लागेल. तू करशील माझी मदत प्लीज? मला सोडशील का तू पुण्यापर्यंत? त्याबरोबर आता राजा म्हणतो, अहो पण. त्यावर अवनी म्हणते, पण नाही, किंतु नाही, काही नाही, मला सोडशील पुण्यापर्यंत प्लीज? करशील माझी एवढी मदत? कारण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही आहे, प्लीज मला करशील का मदत? त्याबरोबर राजा आता लगेच म्हणतो, होय करीन की, तुमच्यासाठी काय पण. तुम्ही म्हणलात तर तुम्हासनी पुण्याला सोडीन, आणि जर तुम्ही म्हणलास ना तर तुम्हासनी सिंगापूरला बी सोडायला येईल, काय बी हरकत नाही बघा, काळजी नका करू, ह्यो राजा आहे तुमच्याबरोबर. त्याबरोबर हे ऐकून अवनीला छान वाटतं. ठीक आहे, मग भेटू रात्री, एवढं बोलून अवनी निघून जाते. त्याबरोबर आता मग राजा हा अवनीला म्हणत असतो, अवनी मॅडम. त्यावर अवनी म्हणते, हां. राजा म्हणतो, काळजी करू नका, मी आहे. त्यानंतर मग राजा असं बोलल्यावर अवनी निघते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता बाबा आणि दादा हे बोलत असतात, हळदीची सगळी तयारी व्यवस्थित तुम्ही दोघं मिळून करून ठेवा, मला आणि आईला जरा आमदार साहेबांकडे आमंत्रण द्यायला जायचं आहे,
त्याबरोबर मग बाबा आईला हाक मारतात आणि म्हणतात की आपल्याला निघायचं आहे, आमदार साहेबांकडे जायचं आहे ना. त्यावर आई म्हणते, अहो पण घरात हळदीची सगळी तयारी बाकी आहे. बाबा म्हणतात, अगं मग हे दोघंजणं कशाला आहेत. त्यावर दादा म्हणतो, आई तू काही काळजी करू नको, मी आणि स्वाती आहे ना, आम्ही हळदीची सगळी तयारी व्यवस्थित करतो. तर इकडे राजा हा अवनीला म्हणतो, पण तुमचा निर्णय नक्की फायनल आहे ना, नक्की अचानक तर तुमचा निर्णय बदलणार नाही आहे ना मॅडम. नाही म्हणजे तसं व्हायला नको. त्याबरोबर अवनी म्हणते, नाही आता माझा निर्णय बदलणार नाही आहे बस. आणि मग अवनी आता तिकडनं घरात जाते. त्याबरोबर इकडे आता राजा हा अवनीकडे बघून खुश होतो आणि म्हणतो, बापरे देवी आई, मानलं बाई तुला. नाही म्हणजे कालपर्यंत मुळमुळू रडत बसणारी पोरगी आज एकदम वाघिणीसारखी बोलायला लागली आणि स्वतःसाठी स्टँड पण घ्यायला लागली. वा, एकदम भारी वाटलं तुझं हे सगळं बघून मला, भारीच की, छान छान. त्यानंतर मग आता इकडे बाबा आणि आई दोघंजणं घरातनं बाहेर पडतच असतात. इतक्यात समोरूनच अवनी चालत येते. आता अवनी येते, बाबा तिच्याकडे बघत असतात, पुढे चालत असतात तिच्याकडे, पण अवनी बाबांच्या बाजूने येते आणि सरळ त्यांच्याकडे न बघता पुढे निघून जाते. त्याबरोबर बाबांना राग येतो, वाईटही वाटतं आणि बाबा जोरात ओरडता, सांगा तिला, बाप आहे मी तिचा. आणि मग बाबा बाहेर निघून जातात. त्याबरोबर आई अवनीकडे बघते आणि येते आणि म्हणत असते, अवनी आता असं वागणार आहेस का बाळा आमच्याबरोबर. ए अवनी, अगं उद्या लग्न आहे बाळा तुझं. उद्या एकदा का लग्न होऊन गेलीस ना की आईबाबांना भेटावं असं वाटलं जरी ना, कितीही मनात आलं तरी भेटता नाही येणार आहे अवनी, कळतं आहे का तुला. आणि बाबांनी जे काही केलं आहे ते तुझ्या भल्यासाठीच केलं आहे की नाही आजपर्यंत. आणि हे सगळंसुद्धा भल्यासाठीच आहे ना अवनी बाळा तुझ्या. तुला का कळत नाही आहे अवनी. असं वागणार आहेस का, आमच्याबरोबर बोलायचं नाही आहे का तुला अवनी. आणि मग आई अवनीला घट्ट मिठी मारते. अवनी मात्र आईला काही मिठी वगैरे मारत नाही, शांत उभी राहते. इतक्यात बाबांच्या गाडीचा हॉर्न येतो आणि हो आले एवढं म्हणत आई निघून जाते. तशी लगेचच इकडे अवनी रूममध्ये येते आणि सगळ्यात अगोदर रूमचा दरवाजा बंद करून घेते. रूमचा दरवाजा बंद करते आणि कपाटाच्या खोलीचा दरवाजा उघडते. खोलीत येते आणि वॉर्डरोबवरती जी तिने मोठी बॅग ठेवलेली असते ती बॅग चप्पल काढून टेबलवरती चढून काढून घेते. मग ती बॅग काढल्याच्यानंतर आता ती बॅग भरायला ठरवतच असते. इतक्यात बाहेरून दरवाजा ठोठावण्याचा आवाज येतो. अवनी खोलीतूनच विचारते, कोण आहे. त्यावर स्वाती वहिनीचा आवाज येतो, मी. त्याबरोबर अवनी म्हणते, हां आली. आणि लगेचच ती पटकन तिने उघडलेला दरवाजा बंद करते आणि खोलीचा दरवाजा उघडत म्हणते, हां वहिनी काय. त्यावर वहिनी म्हणते, तुझ्यासाठी चहा घेऊन आले होते. अवनी म्हणते, मला नको आहे चहा. वहिनी म्हणते, तुला कधी काय हवं आहे आणि काय नको ना हे मला बरोबर कळतं. आणि मग ती आता खोलीत येते. त्यानंतर मग वहिनी अवनीला म्हणत असते, अवनी अगं ऐक ना माझं, जाऊ देत ना, दे ना सोडून राग. अवनी म्हणते, मी हे घरच सोडून देणार आहे. त्याबरोबर वहिनी म्हणते, घर सोडून देणार आहे अवनी, लग्नानंतर तू हे घर सोडून देणार आहेस ना. त्याबरोबर मग वहिनी म्हणते, अवनी हे बघ, मला कळतं आहे तुझा राग, समजू शकते, पण बाळा अगं समजून घे ना, आपल्यामुळे कोणाला त्रास होणार असेल तर याचा काय अर्थ आहे, ते सुद्धा आपल्याच घरातल्यांना. त्याबरोबर अवनी म्हणते, मग वहिनी घरातल्यांनी आपला विचारच करायचा नाही का, सांग ना. त्याबरोबर मग वहिनी म्हणते, अवनी अगं पण. अवनी म्हणते, वहिनी प्लीज नको ना गं सांगू त्याच गोष्टी मला. वहिनी म्हणते, अवनी अगं बाबांनी घेतलेला निर्णय आजपर्यंत कधीतरी बदलला गेला आहे का. मग तुला आज तरी कसं वाटतं आहे की बाबांनी घेतलेला निर्णय आज बदलला जाईल म्हणून. अवनी अगं त्यांनी घेतलेला निर्णय म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ असते, तुला तर माहिती आहेच. मग तरीही तू का अपेक्षा करतेस की तो निर्णय त्यांनी बदलावा म्हणून. अवनी अगं जाऊ देत, तू एक गोष्ट फक्त कायमस्वरूपीची आता खूणगाठ बांधून लक्षात ठेव, ती म्हणजे बाबा कधीही तुझा वाईट किंवा चुकीचा विचार करणार नाहीत. तुझं भलं व्हावं असंच त्यांना वाटतं आहे आणि म्हणूनच त्यांनी काहीतरी निर्णय घेतला आहे, बास इतकंच. आणि तू आत्ता ते समजून घ्यायला हवंस. अवनी म्हणते, पण वहिनी ह्या सगळ्यात माझं काय गं, माझ्या इच्छा आकांक्षा माझी स्वप्न, माझ्या गोष्टींचं काय, माझा विचार कोणीच करत नाही आहे वहिनी. त्याबरोबर वहिनी म्हणते, अवनी तसं नाही आहे गं बाळा, आम्हाला सगळ्यांना कळतं आहे, पण काय करणार अवनी. अगं तुझ्यासाठीच सुरू आहे हे सगळं. अगं आज तुझ्यासाठी एवढी माणसं जमली आहेत, तुझं लग्न आहे ना अवनी, मग तू असं कसं बोलतेस. त्यानंतर अवनी आता रात्रीची घरातनं पळून जाण्याचा निर्णय घेते.
फायनल होतं तिचं सगळं. ती राजाला म्हणते निघूया आपण आता. त्यावर राजा म्हणतो काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित, राजा आहे तुमच्याबरोबर. त्यानंतर अवनी होकार देते आणि मग आता रात्रीची हळदीच्या वेळी आईबाबा झोपलेले असताना खिडकीतूनच आईबाबांना नमस्कार करून अवनी आता घरातनं पळून जायला निघते. राजाबरोबर गाडीत बसते आणि दोघंही जण राजा आणि अवनी तिकडनं निघत असतात. आपल्या घराकडे बघून अवनीचे डोळे भरून येतात, पण तरीही शेवटी पर्याय नसल्याने अवनी निघते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.